मी आज तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन येत आहे। तर मंडळी, लवंगी मिरची खरेदी करताना किंवा घेताना कोणती काळजी घ्यायची, चांगल्या दर्जाची कशी ओळखायची, जरा कमी तिखट किंवा चांगल्या जास्त तिखट प्रमाणात कशी ओळखायची। नमस्कार मंडळी, मी युवराज जाधव। जातीवंत मिरच्या, दर्जेदार मसाले आणि निवडक ड्रायफ्रुट्स यासाठी लवंगी मिरची मध्ये 4 ते 5 प्रकारच्या जाती असतात। खमामची तेजा येते, आंध्रची तेजा येते, महाराष्ट्रातूनही तेजा येते, परत नंदुरबारचा तेजा ही नागपूर मधून येते। ही मिरची तुम्ही कशी ओळखाल, तर या मिरचीची लेंथ बघा, एकदम बारीक प्रमाणात असते। तिखट तर असते, पण ही मिरची का घ्यायची काय नाही घ्यायची, तर या मिरचीमध्ये आहे ना बीचं प्रमाण जास्तीत जास्त असतं। या मिरचीमध्ये रंग कमी प्रमाणात बसला जातो। ही पण तेजा आहे, पण ही काळपट तेजा आहे। हिचा देठ पाहू शकता, देठ पण असा मळकटलेला दिसतोय किंवा पांढरा किंवा सफेद पडलेला दिसतोय। ही जरा हलक्या प्रमाणात तिखट असणारी तेजा आहे। चमक नाही, काही नाही, वजनाला एकदम हलक्या पद्धतीची मिरची आहे। ही आंध्र प्रदेशातून कर्नाटक किंवा गुंटूर या गावातून आली जाते। मशीन कट केलेली लवंगी मिरची आहे। मिरचीची चमक कशी जास्त प्रमाणात असेल ती नवीन मिरची म्हणून ओळखा। जी जास्त काळपट प्रमाणात मिरची दिसल ती जुन्या कोल्ड स्टोरेजला डब केलेली मिरची आहे। ही मिरची मसाल्यात वापरताना काय काळजी घ्यायची, ह्या मिरचीचा जो देठ आहे तो पूर्ण न काढल्यामुळे तिखटाचं प्रमाण जे तुम्हाला आवश्यक आहे ते तिखटाचं प्रमाण ह्या देठामुळे मारलं जाणार आहे आणि याच्यामध्ये एक फुलकट तेजा येते। ही मसाल्यात जर का तुम्ही वापरली तर रंग देण्याचं, चव देण्याचं काम करणार आहे। तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्याशी जोडलेले राहा। लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।